नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत कोकणकर चिनू या आमच्या यूट्यूब चॅनलवर. आमच्या आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला अक्कलकोटच्या स्वामींचे दर्शन, गाणगापूरच्या स्वामींच्या पादुकांचे दर्शन, माता तुळजाभवानी तसेच सिद्धेश्वर मंदिर येथे घेऊन जाणार आहोत. जय श्री स्वामी समर्थ. स्वामींचे नाव घेण्याचे कारण, ह्यावेळी आम्ही चाललो आहोत अक्कलकोटला स्वामींचे दर्शन घ्यायला. त्यासाठी आम्ही रात्री कल्याणहून 11:52ची चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस पकडली आणि सोलापूर स्टेशन करत करत आम्ही सकाळी 8 वाजता अक्कलकोट स्टेशनला पोहोचलो. आमच्या गेस्ट हाऊसवाल्याने आमच्यासाठी आधीच एक टमटम अरेंज करून ठेवली होती. त्या टमटममध्ये बसून आम्ही गेस्ट हाऊसमध्ये पोहोचलो. उन्हाळ्याचे दिवस होते आणि सोलापूरच्या उन्हाळ्याची आम्हाला चांगलीच कल्पना होती. पण आदल्या रात्री तिथे थोडा पाऊस झाल्याने सकाळी हवेत गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे गेस्ट हाऊसच्या ठिकाणचा परिसर अतिशय छान झाला होता. मग छानपैकी शॉवर वगैरे घेऊन आम्ही गरमागरम नाश्त्यावर ताव मारला. खरं तर आम्ही आधी ठरल्याप्रमाणे फक्त अक्कलकोटला स्वामींचे दर्शन आणि नंतर तुळजाभवानी देवीचे दर्शन इतकंच ठरलं होतं. पण माझ्या ऑफिसमधील माझी सहकारी विभावरी हिने मला चांगला सल्ला दिला. जर असेही तुम्ही स्वामींचे दर्शन घ्यायला अक्कलकोटला जाणारच आहात तर अक्कलकोटहून फक्त 40 किलोमीटर अंतरावर गाणगापूरलाही भेट द्या. मला तिची कल्पना खूप आवडली, कारण बरेच जण फक्त अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेऊन परत येतात. श्री क्षेत्र गाणगापूर दत्त भक्तांची पंढरी आहे. गाणगापूरचे महात्म्य श्री गुरुचरित्रात पुढील प्रमाणे वर्णन आढळते. श्री गुरु नृसिंह सरस्वती अवतार असे त्रिमूर्ती, गाणगा ग्रामी असे ख्याती, जे जाती तया स्थाना, तत्काळ होती मनोकामना, काही न करो हो अनुमाना, प्रत्यक्ष देव येथे असे. गाणगापूर ग्रामी श्री दत्तगुरु म्हणजेच प्रत्यक्ष देव आहे. कोटी भाविकांचे श्रद्धा असलेल्या गुरुचरित्र ग्रंथात स्वतः गुरु नृसिंह सरस्वतींनी सांगितले आहे. गाणगापूरचे महात्म्य हजारो वर्षांपासून कमी झालेले नाही, उलट दिवसेंदिवस ते वाढतच आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज येथे आलेल्या भाविकांना गुप्त रूपाने पाहून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखमय करतात असा अनुभव आहे. चराचरात देव वसला आहे अशी चर्चा व समज आहे, परंतु गाणगापूरला प्रत्यक्ष देव आहे हे सिद्ध गुरुचरित्र ग्रंथातून सांगतात. त्यांच्या कृपेचा साक्षात्कार अज्ञानी भक्त करून घेत नाहीत. नित्य जे जनगायन करीती त्यावर माझी अतिप्रीती, माझे नामस्मरण करणारे भक्त मला आवडतात हे श्री दत्तगुरूंनी सांगितले आहे. दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे. अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परम पवित्र प्रसाद आहे. भीमा नदीमधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त झाल्यानंतर सर्व भक्तांना त्या पादुका स्थळी श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी दर्शन दिले. गाणगापूर येथील पादुकांना निर्गुण पादुका अशी संज्ञा आहे. येथील पादुकांना केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात. कुठलाही पाणी स्पर्श नाही. या पादुका चल आहेत, त्या त्यांच्या आकाराच्या संपुटात ठेवलेल्या असतात. संपुटातून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहीत. संपुटांना झाकणे आहेत. पूजेच्या वेळी झाकणे काढून आतच लेपनविधी होतो आणि अन्य पंचोपचारांसाठी ताम्हाणात उदक सोडतात. गाणगापूरचे दर्शन झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो, म्हणजेच अक्कलकोटला. गाणगापूरहून आम्ही दुपारी अक्कलकोटमध्ये आल्यानंतर हॉटेलमध्ये जेवून आमच्या गेस्ट हाऊसवर जाऊन थोडा आराम केला आणि संध्याकाळी स्वामींच्या दर्शनाला निघालो. श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणून अक्कलकोट प्रसिद्ध आहे. अक्कलकोट शहर सोलापूर जिल्हा मुख्यालयापासून 38 किलोमीटर अंतरावर बसलेले आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचे अवतार मानले जाते. श्री स्वामी समर्थांची समाधी भक्तांकडून पूजली जाते. दरवर्षी चैत्र शुद्ध त्रयोदशीला स्वामी समर्थांची पुण्यतिथी साजरी केली जाते. राज्यातून व परराज्यातून मोठ्या संख्येने भक्तगण नित्यनेमाने भेट देतात. सध्याचे स्वामी समर्थ मंदिर हे एका वडाच्या झाडाच्या भोवती बांधले आहे. ह्याच वडाच्या झाडाखाली बसून श्री स्वामी समर्थ ध्यानधारणा करीत व भक्तांना उपदेश देत असत. मंदिराच्या परिसरात मुख्य मंदिर, सभामंडप व भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था आहे. मंदिर समितीतर्फे भक्तांसाठी अन्नछत्रामध्ये रोज दुपारी व रात्री मोफत भोजनाची तथा प्रसादाची
व्यवस्था करण्यात आलेली आहे. मंदिरात पोहोचल्यावर श्री स्वामी महाराजांची शांत मूर्ती पाहिल्यावर भान विसरायला होतं. माणसाचे अहंभाव आपसूक गळून पडतात. त्या आनंदाचे विश्लेषण करता येणे अशक्य असते, परंतु डोळ्यात आपोआप आनंदाश्रू तरळतात. ही कोणती शरणागती असते जी देताना राग, लोभ, मत्सर, मोह व मायेने ग्रासलेल्या मनुष्यासही आनंद देते. कळतही नाही. असे वाटते की जगात हेच एकमेव चरणद्वय आहेत जेथे डोके टेकवून आपले सुखदुःख, पापपुण्य, सारे मनोरथ सांगून टाकावे. बालहट्ट, हट्ट धरावा, रुसावे, फुगावे, लाड करून घ्यावे. स्वामी महाराजांकडे अशी कोणती जादू आहे ज्यामुळे शहरातून आलेली तरुणाई सुद्धा तासनतास पारायणाला बसतात. रांगेत गोंगाट करणारी बच्ची कंपनी गाभाऱ्यात पोचल्यावर शांत होतात. खरंच स्वामी महाराजांनी अक्कलकोटला प्रकट होऊन आपल्या सर्वांचे आयुष्य उजळून टाकले आहे. जवळच संस्थांचे ऑफिस आहे. फक्त द्रव्य रूपाने तेथे सेवा अर्पण करू शकतात. सदर ट्रस्ट मार्फत येथे मंदिरालगत भक्त निवासाची व्यवस्था आहे. तसेच गाणगापूर रस्त्याला अद्ययावत असे भक्त निवास 5-6 इमारती स्वरूपात भक्तांच्या सेवेस हजर आहेत. तेथे छोटेखानी उपाहारगृह आहे. येथेच स्वामींचे कायमस्वरूपी संग्रहालय आहे. या स्वामींच्या जीवन दर्शन घडवणारे फोटो व वस्तू आहेत. त्यातही काही फोटो अचंबित करतात. इथेही स्वामींची एक मूर्ती आहे. इथे पार्किंग व राहण्याची उत्तम सोय आहे. स्वामींच्या मठानंतर आम्ही मोर्चा वळवला, तो म्हणजे समाधी मठाकडे, जो आधी महाराजांच्या 2 परमशिष्यांपैकी एक म्हणजे चोळप्पा. चोळप्पांचे निवासस्थान व नंतरचे समाधीस्थान हे बुधवार पेठेत आहे. जवळच स्वामींनी पुनर्जीवित केलेली विहीर, स्वयंभू गणपती, स्वामींचा दंड, पादुका या प्रासादिक वस्तू येथे दर्शनास उपलब्ध आहेत. दररोज सकाळी येथे पूजा, अभिषेक, लघुरुद्र, महापूजा इत्यादी धार्मिक विधी भक्त अत्यंत श्रद्धेने करताना दिसतात. अभिषेकानंतर समाधी वस्त्रांनी पुसून त्यास सोवळे व करवत काठी उपकरणे पांघरतात. समाधीवर स्वामींचा मुखवटा ठेवून त्यावर फुलांची आरास करतात. स्वामींच्या काळात स्वामींनी माळ, चरण पादुका व दंड देऊन त्यास स्वतंत्र मठ काढण्यास सांगितले. तोच बाळप्पा मठ किंवा गुरुमंदिर होय. या मंदिर परिसरात प्रवेश करताच पावित्र्य जाणवू लागते. स्वामींच्या पाऊलखुणा या मठात उमटलेल्या आहेत. येथेही मोफत भोजन प्रसादाची व्यवस्था आहे. प्रासादिक वस्तूंची स्पंदने सद्भक्तांना जाणवतात. वटवृक्ष मंदिराचे जवळच अन्नछत्र आहे. येथे भक्तांसाठी दोन्ही वेळा भोजन प्रसादाची सोय आहे. भक्त येथे ऐच्छिक द्रव्य दान करून अन्नधान्याचे पुण्य प्राप्त करू शकतात किंवा देणगी देऊन वर्षातील 1 दिवस अन्नदानाचे घेऊ शकतात. प्राकट्य काळात श्री स्वामी महाराजांनी एकट्या बाळप्पाला अक्कलकोटच्या किल्ला रक्षणासाठी ठेवून अनेक उत्तम अधिकारी पुरुषांवर पारमार्थिक कृपा करून किल्ला बांधूनी राहावे समुद्र तीरी, एका झाडाखाली दुसरे झाड वाढत नाही, जेथून आलास तेथे जा असे सांगितले. तर काहींना विशिष्ट जागी जाण्यास सांगितले. श्रींनी तयार केलेल्या या ईश्वरनिष्ठांच्या मंदियाळीची याज्ञात अज्ञात शिष्यांची प्रशिष्यांची संख्या सहज 200च्या घरात जाईल. दत्त संप्रदायाची परंपरा अखंडित चालू ठेवण्यासाठी स्वामींनी अनेक शिष्यवर तयार केले. हिमालयात संचार करीत असताना देवलग्राम येथे व मोगलाईत राजुरी गावी त्यांनी मठस्थापना केली. त्यावेळी त्यांनी उपदेश केला की मठाचा उद्देश मठात वेदशास्त्र चर्चा व्हावी, संसारी लोकांच्या पोटी दया उपजावी, प्रेमबुद्धी वाढावी, गुरुसेवा व्हावी, भजन कीर्तन प्रवचन चालू असावे, धर्मजागृती व्हावी आणि लोक सन्मार्गाला लागावे, हे मठाचे कार्य होय. दुसऱ्या दिवशी आम्ही तुळजाभवानीचे दर्शन घ्यायला निघालो. सकाळीच निघाल्याने आम्ही नाश्ता केला नव्हता, म्हणून वाटेतच वळसंग येथे पूर्ण ब्रह्म नावाचे एक छोटेसे रिसॉर्ट कम हॉटेल आहे. तुम्ही जर का या परिसरात आलाच तर या हॉटेलमध्ये नाश्ता किंवा जेवणासाठी नक्कीच थांबा. खूप छान जागा आहे. आजूबाजूने त्यांनी गार्डन व हिरवळ छान मेंटेन केली आहे. मुलांना फार आवडेल येथे. मग आम्ही तिथून लागलीच माता तुळजाभवानीच्या दर्शनाला निघालो. जवळपास तासाभराने आम्ही गडाच्या परिसरात पोहोचलो. प्रचंड गर्दी दिसत होती. देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच रीग लागली होती. खूप सारी म्हातारी माणसे मोठ्या भक्तिभावाने देवीच्या दर्शनाला आली होती. कोणी गाडीने तर कोणी पायीच आली होती. एवढ्या रणरणत्या उन्हात सुद्धा काहींनी तर पायात चप्पल देखील घातल्या नव्हत्या. एवढी ती श्रद्धा. मला तिथे एक वैशिष्ट्यपूर्ण बाब समजली, ती म्हणजे कवड्यांच्या माळांची. इतर कोणत्याही देवस्थानांना कवड्यांच्या माळांचे स्टॉल नव्हते, पण इथे मात्र ते जागोजागी दिसत होते. म्हणून थोडी माहिती घेतली असता मला खूप महत्त्वपूर्ण पण रंजक गोष्टी कळाल्या. ही जी कवडी माळ आहे तिला पुरातन काळापासून फार महत्त्व आहे. तिला ऐतिहासिक वारसा देखील आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा
कवडी माळ एक मुद्रा म्हणून आपल्या गळ्यामध्ये परिधान केली होती. महाराजांचा कोणताही फोटो अथवा पुतळा पहा, त्यांच्या गळ्यामध्ये तुम्हाला ती दिसेल. जो कोणी तुळजामातेचा भक्त आहे त्यांनी ह्या कवडी माळेला सोन्यापेक्षाही महत्त्व देऊन ही माळ बाजूबंद, कमरपट्टा, डोक्यावरचा टोप इत्यादी स्वरूपात परिधान केलेली आहे. ही जी कवडी आहे ह्या कवडीला अजून एक अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झालेले आहे आणि ते म्हणजे सरकारने ह्या माळेला भौगोलिक मानांकन दिलेले आहे. राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण बाबींमध्ये कवड्यांच्या माळेचा समावेश करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारच्या स्वामित्व विभागाने ही मान्यता दिलेली आहे. त्यामुळे ही कवडी माळ तुळजापूरची एक ओळख निर्माण करते. त्यानंतर मला अजून एक गोष्ट इथे प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे तिथे किन्नरांचा असलेला लक्षणीय सहभाग. भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील किन्नर म्हणजेच ट्रान्सजेंडर व्यक्ती तुळजाभवानी मातेची सशक्तीकरण आणि संरक्षणाशी संबंधित असल्याने त्यांची पूजा करतात. दुर्गा देवीचे एक रूप असलेली तुळजाभवानी ही एक शक्तिशाली दैवी व्यक्तिरेखा मानली जाते, जी तिच्या भक्तांना शक्ती आणि मार्गदर्शन प्रदान करू शकते. तुळजाभवानी तिच्या अनुयायांना सक्षम बनवण्याच्या तिच्या सामर्थ्यासाठी आणि क्षमतेसाठी आदरणीय आहे, जी किन्नर समुदायाच्या ओळख आणि स्वीकृतीच्या संघर्षाशी सुसंगत आहे. बरेच किन्नर तुळजाभवानीला एक संरक्षक म्हणून पाहतात, जिथे त्यांना पूर्वग्रह आणि भेदभावाचा सामना करावा लागू शकतो. अशा समाजात सांत्वन आणि सुरक्षिततेची भावना देतात. तुळजाभवानीला समर्पित तुळजापूर येथील मंदिराला महाराष्ट्रात महत्त्वपूर्ण सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे आणि देवीला किन्नर भक्तीची परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. नवरात्रसारख्या उत्सवांमध्ये किन्नर मंदिरातील पूजा आणि उत्सवांमध्ये सक्रियपणे सहभागी होतात, ज्यामुळे देवीशी त्यांची खोल भक्ती आणि संबंध दिसून येतो. तुळजापूरच्या मातेचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही परतत असताना आम्हाला आमच्या ड्रायव्हर दादांनी म्हणजेच राठोड दादांनी एका मारुतीच्या मंदिरात नेले. नुकतेच त्याचे बांधकाम सुरू होते. मारुतीची मूर्ती खूपच सुंदर होती. किष्किंधा नगरीतून खास आणलेल्या दगडातून ही मूर्ती बनवली होती, अशी त्यांनी आम्हाला एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली. मला खात्री आहे की काही वर्षात हे देवस्थान देखील नक्कीच प्रसिद्ध होईल. मारुतीरायाचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या शेवटच्या डेस्टिनेशनकडे निघालो आणि ते म्हणजे सिद्धरामेश्वर मंदिर. हे सोलापूर जिल्ह्यातील एक मंदिर आहे. हिंदू धर्म आणि विशेषतः लिंगायत समाजासाठी ते पवित्र आहे. मंदिर परिसरात एक तलाव आहे. सिद्धरामेश्वर मंदिर हे भगवान सिद्धरामेश्वरासाठी पवित्र आहे, ज्यांना भगवान शिव आणि भगवान विष्णूचा महान भक्त मानले जाते. श्री सिद्धरामेश्वरांनी समाधी घेतलेली ती जागा असल्याने हे मंदिर भाविकांसाठी अतिशय पवित्र आहे. मुख्य मंदिराच्या परिसरात एक गर्भगृह आहे, ज्यामध्ये सिद्धरामेश्वराची मूर्ती आहे. तसेच मुख्य प्रांगणात 68 शिवलिंगे आहेत, जी गुरु सिद्धरामेश्वरांनी स्थापित केली होती. अमृतलिंग आणि गणेश मंदिरांचा समावेश आहे. चांदीचा मुलामा असलेला नंदी आणि विठोबा आणि रुक्मिणीचे मंदिर आणि इतर विविध देव मंदिराचा एक भाग आहे. मंदिराच्या मध्यभागी सिद्धरामेश्वराची संगमरवरी समाधी आहे. येथे सर्व भाविकांना महाप्रसाद दिला जातो. उपलब्ध नोंदीनुसार सिद्धरामेश्वर मंदिर एका योगी आणि श्री शैलम येथील श्री मल्लिकार्जुनाचे भक्त श्री सिद्धरामेश्वर यांनी बांधले होते. त्यांनी हे मंदिर बांधले आणि आपल्या गुरूंच्या सूचनेनुसार मंदिरात 68 शिवलिंगे बनवली. असे म्हटले जाते की सिद्धरामेश्वर, ज्यांना लिंगायत धर्माचे 6 संत देखील मानले जाते, या संतांच्या जन्मामुळे नगराची समृद्धी झाली आणि देवता भक्तांना आशीर्वाद देण्यास सक्षम आहे. आम्ही जेव्हा दर्शनाला गेलो तेव्हा आम्हाला कळलं की तिकडे मंदिराचे बांधकाम चालू होते आणि मला वाटतं काही 5-6 महिन्यात तरी हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मंदिर इतकं छान दिसेल, म्हणून त्यांनी मंदिर कसं दिसेल याची प्रतिकृतीसुद्धा आमच्या समोर तिथे होती. मंदिरामध्येच त्यांनी काचेच्या एक बॉक्स बनवलेला, त्याच्यामध्ये भविष्यामध्ये मंदिर कसं असेल हे त्याच्यात आम्ही बघितलं. तर खरंच खूपच भव्य आणि दिव्य असे मंदिर होणार आहे. मंदिराचा परिसर अतिशय मोठा आहे. आम्ही मंदिराच्या परिसरात जेव्हा फिरत होतो तेव्हा दुपारचे साधारण 12:30 ते 1 वाजले होते आणि उन्हामुळे खालच्या फरशा इतक्या तापल्या होत्या की लोक अक्षरशः उड्या मारत चालत होते. पण त्यातही मंदिर प्रशासनाने एक पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या जागोजागी मारल्या होत्या आणि काय आश्चर्य, त्यावरून चालताना चक्क पायाला चटके बसत नव्हते. संपूर्ण मंदिर फिरून झाल्यावर आम्ही परत आमच्या हॉटेलवर पोहोचलो, कारण पहाटे आमची सोलापूर स्टेशनवरून वंदे भारतची ट्रेन होती
आम्ही ही ट्रिप खूप एन्जॉय केली. तुम्हाला पण आमचा प्रवास जर खूप आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर आणत जाऊ आणि आम्हाला जी कळलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.